बरं आपल्याला एखाद्याचा राग आला तर आपण किती वेळ त्याच्याविषयी दातखडे घालणार आहेत? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, याच्या पलीकडे नाही. 15 मिनिटांनी आपण नॉर्मल होतो. आपण एखाद्यावरती दिवसभर दातखडं खाऊ शकत नाही, पण पाठी लागल असे काळ दात खात असे कर करा. सारखा काळ पाठीमागं उभा राहिलाय आणि दात खातोय. त्यांनी काय काय केलं? आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कुठे. काळाचं भय पाठीमागं आलं. जोपर्यंत शरीर तरुण आहे ना, पंढरपूरला जाता येतंय ना, जाऊन यावं. शक्य असेल तर पायी जाऊन यावं. त्याच्यासारखा आनंद नाही. इलॉन मस्क हा जगातला श्रीमंत. म्हणले किती पैसे आहेत त्याच्याकडं? म्हणले अख्ख्या जगाला नोटा त्याच्या अशा पुरतील असा अख्खा वेळा होईल एवढ्या. याच्याही पेक्षा प्रचंड पैसा आहे त्याच्याकडे, प्रचंड श्रीमंत आहे. पण त्याच्या श्रीमंतीचं आपल्याला काय करायचं नाही. व त्यांनी ठरवलं आपल्या शिवण्यामध्ये यायचं, आपलं शिवणगाव पाहायचे, काहीतरी या शिवणेगावाच्या संबंधानं त्याला काही भरपूर करायचे. आणि भेट द्यायला जर तो इथं आला तर त्याला सिक्युरिटी म्हणून जवळजवळ 10 नाही 15,000 लोक येतील का नाही? मोठा आहे ना, जगातला श्रीमंत आहे ना. आणि मग एवढा मोठा माणूस आपल्या इथं येणार म्हणून त्याला एवढी मोठी सिक्युरिटी. आता ज्ञानोबा किती मोठे आहेत का? ज्ञानोबा जर आळंदीवरनं निघाले पंढरपूरच्या दिशेनं तर ज्ञानोबारायांच्या समोर 3 लाख लोक चालतात आणि ज्ञानोबारायांच्या पाठीमागं 3 लाख लोक चालतात. एवढे ज्ञानोबाराय मोठे. आजपर्यंत एवढं वैभव कुणालाच मिळालं नाही. एवढं जगात आजपर्यंत मोठं कुणालाच होता आलं नाही. इतकी सिक्युरिटी आहे कुणाला? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. 800 वर्ष झालं आज. ज्ञानोबाराया संजीवन समाधीमध्ये. ज्ञानोबारायांची कीर्ती संपवण्याचा किती जरी जगाने प्रयत्न केला तरी ज्ञानोबारायांची कीर्ती काळ संपू देणार नाही. का? उभारिला ध्वज तिही लोकावरी, आयसी चराचरी कीर्ती ज्यांची. चराचरामध्ये त्रैलोक्यामध्ये ज्यांची कीर्ती, काळ त्यांची कीर्ती संपू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्ती काळ संपू शकत नाही. का संपू शकत नाही? अहो काळच त्यांच्या घरी कामाला होता ना. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत. काळाने गुलामी आणि सलामी करावी तुकाराम महाराजांच्या घरी. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये काळाने राहावं. त्या काळाची सुद्धा जबाबदारी. आता तुकाराम महाराजांची कीर्ती काळ संपू देणार नाही. काळाची जबाबदारी. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कोण होतं? कीर्तिमुख त्याचे नारायण. माणसं देहानी जरी गेली तरी त्या ठिकाणी कीर्तीच्या रूपाने जिवंत राहतात. भजन करणारा माणूस, वारी करणारा माणूस हा कीर्तीच्या रूपाने शिल्लक राहतो. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार ईश्वराचे. ईश्वराचे अवतार सुद्धा संपले. थोर थोर माणसं या जगातून निघून गेली. देहानी नाही राहिली माणसं, कीर्तीनं शिल्लक राहिली. माणसाची कीर्ती मरत नसते. आणि ही कीर्ती कशाने निर्माण होत असते? कीर्ती कर्मानं निर्माण होत असते, पुण्याईनं निर्माण होत असते, सेवेने निर्माण होत असते. भगवंताची केलेली सेवा ही कीर्ती निर्माण करते आपली. दादांनी त्यांच्या जीवनामध्ये भजनामध्ये विना घेतला. ही त्यांची म्हणजे त्यावेळेस त्यांनी कर्म केलं, भजनामध्ये सेवा केली विण्याची, पण ती कीर्ती रूपाने आज शिल्लक राहिली. सांगावं लागेल पुढच्या पिढ्यांना. म्हणजे मुलं सांगतील, नातवंड सांगतील, नातवंडांची मुलं सांगतील, सगळे सांगत राहतील. आमचे दादा असे होते की दादांनी विण्याची सेवा केली मंदिरामध्ये. मी कशासाठी बोलत होतो? गेले दिगंबर. हे मिळत नाही कुणाला. कधी कधी संधी असते पुण्याई करण्याची, आणि पुण्य करण्याची संधी मिळाली की पुण्य करून मोकळं व्हावं. आणि एकदा पुण्य उभं राहिलं की पुण्य उभे राहो संतांचे या कारणे, आणि पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. परमात्मा भेटत असतो पुण्य उभं राहिलं की. पुण्य उभं राहिलं की चांगली बुद्धी. तुकाराम महाराज म्हणतात ना, साह्य झाली बुद्धी संचिताची, तेने पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. जोपर्यंत आपली बुद्धी साह्य होत नाही, बुद्धी चांगलं काम करायला केव्हा साह्य होती? बुद्धीला चांगलं केव्हा सुस्त? ओव्या म्हटल्यावर का शिव्या दिल्या? तुम्हाला ऐकू येते ना मी काय म्हणतोय ते? हा,
ओव्या म्हटल्याने चांगलं सुचल का शिव्या दिल्याने चांगलं सुटल? हा, म्हणला तो ओव्या, पण देता शिव्या द्याचं काय? म्हणायला सगळे एका स्वरात म्हटले ना ओव्या. आता कीर्तन झालं की एखाद्याची चप्पल जाऊ द्या बरं, काय आठवल ओव्या का शिव्या? खरं सांगायचं, कीर्तनकार धरू ना. काय आठवल काय आपल्याला? का भजन केलं, कीर्तनात बसलो, पुण्य मिळालं. पुण्य मिळवायला 2 तास गेलेत कीर्तनात बसायला. इथं बसलोय 2 तास गेलेत ना आमच्या कीर्तनामध्ये. 2 तासात काय संतांची अक्षरं कानावर पडली, त्यांनी आम्हाला पुण्य मिळालं. पण मिळालेलं पुण्य गमवायला किती वेळ लागणार आहे? 0 मिनिटात बाहेर पडल्यानंतर पुण्य जातं आमचं. कसं जातं? नको ते बोललो, अभद्र बोललो, वाणी आम्ही विनाकारण पवित्र झालेली वाणी अपवित्र करून घेतली, बाहेर गेल्यानंतर दोष लागतात. मिळालेलं पुण्य संपतं लगेच, वजाबाकीन बेरीज लगेच. इथं बसलं पुण्य मिळालं, गमवायला वेळ लागत नाही महाराज. म्हणून मोठमोठ्या माणसांनी काय केलं, ही भूमिका आपली चालली होती. कीर्ती कशाने मिळते? कर्म केलं, चांगलं कर्म करावं, पुण्य मिळतं. पुण्याचा संचय झाला की माणसाने जे काही कर्म जीवनामध्ये केलं ते तसंच शिल्लक राहत असतं पुण्याच्या रूपानं. आणि मग त्याला आपण, माणूस गेल्यानंतर त्यांनी जे जे कार्य केलं त्याची आठवण आपल्याला होत असते. देहानी माणूस दिसत नाही, पण कीर्तीच्या रूपानं त्या ठिकाणी, कामाच्या रूपानं त्या ठिकाणी माणूस आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात ना, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे. आपण किती दिसायला सुंदर असू द्या, एक दिवस हे सौंदर्य जाणार आहे नाही का? किती ब्युटी पार्लर मध्ये गेलो, किती सुंदर दिसलो, तरी जळल्यानंतर हे सौंदर्य राहत नाही. पण केलेल्या कामाचं सौंदर्य जळल्यानंतर सुद्धा शिल्लक राहत. बघा तुम्ही, आपण जर भजन केलं असेल, आपण जर पुण्य केलं असेल, आपण दीनदुबळ्याला मदत केली असेल, आपण एकामेरीला सहकार्य केलं असेल ना, ही सगळी कामं आपली गेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतात. याला गेल्यानंतरचं सौंदर्य म्हणायचं. हे सौंदर्य आपलं त्या ठिकाणी काळाला जाळता येत नाही, याला काळ संपू शकत नाही. आपण कीर्तीच्या रूपानं शिल्लक राहतो. म्हणून दादांच्या संबंधानं बोलत असताना, दादा शिल्लक राहिले पण कशाच्या रूपानं? त्यांनी केलेली विण्याच्या सेवेच्या रूपानं, गावात केलेल्या भजनाच्या सेवेच्या रूपानं शिल्लक राहिले. असं शिल्लक त्या ठिकाणी राहता येतं. पण त्याला कास मात्र त्या ठिकाणी आपण चांगल्याची धरली पाहिजे, संतांच्या संगतीची धरली पाहिजे, भजनाची धरली पाहिजे, नामचिंतनाची धरली पाहिजे. वाजतसे बोंब कोणी नाईकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. ज्ञानोबारायांचा गोडाभंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, काय करा? संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. पाठी लागलासे काळ, दात खातासे करकरा. संत संग धरा, हरिभजन करा. या 2 गोष्टी का करायच्या? आपल्या पाठीमागं काळ लागलाय. काळ आणि नुसता पाठीमागं नाही लागलेला काळ, काळ आपल्या बरोबर पाठीमागं उभा आहे आणि तो दात खातो. दात खाणं माहिती आहे ना? आणि ते काही वेगळं कीर्तनात शिकवायचं असतं तेव्हा. आमचं तर रोजच चाललंय म्हणावते. ही काही शिकवण्याची गोष्ट आहे का? बरं, आपल्याला एखाद्याचा राग आला तर आपण किती वेळ त्याच्याविषयी दात खडे खाणार आहेत? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, याच्या पलीकडे नाही. 15 मिनिटांनी आपण नॉर्मल होतो. आपण एखाद्यावरती दिवसभर दात खडं खाऊ शकत नाही. पण पाठी लागल असे काळ, दात खात असे कर करा. सारखा काळ पाठीमागं उभा राहिलाय आणि दात खातोय. त्यांनी काय काय केलं? आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. काळाचं भय पाठीमागं आलं. जोपर्यंत शरीर तरुण आहे ना, पंढरपूरला जाता येतंय ना, जाऊन यावं. शक्य असेल तर पायी जाऊन यावं. त्याच्यासारखा आनंद नाही. नेहमी बोलत असतो, ज्ञानोबारायांना जे वैभव प्राप्त झालं राजा म्हणून, ते जगात आजपर्यंत कुणाला प्राप्त झालं नाही. ज्ञानोबारायन इतका जगामध्ये राजा मोठा झालाच नाही कुणी, किंवा ज्ञानोबारायन इतकं जगात कुणीच मोठं झालं नाही. ज्ञानोबाराय म्हणजे सर्वोच्च, जगातले सगळ्यात मोठे ज्ञानोबाराय. म्हणजे कसे? मुख्यमंत्र्यांनी पूजा केली आषाढी एकादशीच्या दिवशी, आणि पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री आले त्या दिवशी. जवळजवळ मुख्यमंत्र्यांना सिक्युरिटी म्हणून त्यांच्याबरोबर 5,000 लोक होती अवतीभोवती. संरक्षण म्हणून बघणारे नाहीत. 15-16 लाखापेक्षाही जास्त वारकऱ्यांची यावर्षी पंढरपूरला गर्दी होती. मी कशाचं बोलतोय बघा.
मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यासाठी झेड सिक्युरिटी. आता झेड सिक्युरिटीत किती लोक असतात माहिती आहे तुम्हाला? किती असतात मला माहिती नाही, मी मुख्यमंत्री झाल्यावर सांगेल तुम्हाला किती असतात, म्हणून मी विचारलं तुम्हाला किती असतात लोक. म्हणजे काय किती असणार? मुख्यमंत्री आहेत, झेड सिक्युरिटी, झेड प्लस सिक्युरिटी असं म्हणू आपण. मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याकरता 5,000 लोक होती. बरं समजा ठरवलं शिवण्यामध्ये भारताचे पंतप्रधान यायचे, शिवणे गाव पाहायचे, शिवणे गावचा विकास करायचा, काय करायचे त्यांना यायचं ठरलं. शिवणे गावामध्ये जर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आले तर त्यांच्याबरोबर त्यांना संरक्षण म्हणून किती लोक असतील त्यांना संरक्षण देण्याकरता? मी म्हणतो मुख्यमंत्र्यांच्या डबल 10,000 लोक असतील. एवढी नसतात पण आपली धरली, जास्तीत जास्त धरायची. 10,000 लोक नसतात पण आपण धरली एवढी लोक त्यांच्याबरोबर आहेत. फक्त त्या बरं ते काय फुकट नाही आलेले, लाख लाख 2-2, 5-5 लाख पगार आहे त्यांना. बरं जगातला सगळ्यात मोठा माणूस श्रीमंत माणसाने इथं यायचं ठरवलं. असं म्हणतात बाबा जगातला श्रीमंत कोण आहे आता? नंबर 1ला कोणतरी आहे ना, इलॉन मस्क, टेस्ला कंपनीचा मालक. का दुसरं कोणी? आता काय सारखे क्रम बदलत राहतात. मी मला माहिती आहे त्याप्रमाणे सांगतो. इलॉन मस्क हा जगातला श्रीमंत. म्हणले किती पैसे आहेत त्याच्याकडं? म्हणले अख्ख्या जगाला नोटा त्याच्या अशा पुरतील असा अख्खा वेळा होईल एवढ्या, याच्याही पेक्षा प्रचंड पैसा आहे त्याच्याकडे, प्रचंड श्रीमंत आहे. पण त्याच्या श्रीमंतीचं आपल्याला काय करायचं नाही. व त्यांनी ठरवलं आपल्या शिवण्यामध्ये यायचं, आपलं शिवणं गाव पाहायचे, काहीतरी या शिवणे गावाच्या संबंधानं त्याला काही भरपूर करायचे. आणि भेट द्यायला जर तो इथं आला तर त्याला सिक्युरिटी म्हणून जवळजवळ 10 नाही 15,000 लोक येतील का नाही? मोठा आहे ना, जगातला श्रीमंत आहे ना, श्रीमंताला मोठ्याला मोठी भीती असते. आणि मग एवढा मोठा माणूस आपल्या इथं येणार म्हणून त्याला एवढी मोठी सिक्युरिटी. आता ज्ञानोबा किती मोठे आहेत ऐका. ज्ञानोबा जर आळंदीवरनं निघाले पंढरपूरच्या दिशेनं तर ज्ञानोबारायांच्या समोर 3 लाख लोक चालतात आणि ज्ञानोबारायांच्या पाठीमागं 3 लाख लोक चालतात. एवढे ज्ञानोबाराय मोठे. आजपर्यंत एवढं वैभव कुणालाच मिळालं नाही, एवढं जगात आजपर्यंत मोठं कुणालाच होता आलं नाही. इतकी सिक्युरिटी आहे कुणाला? म्हणती ज्ञानदेव तुम्हा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणते ज्ञानदेव ज्ञानोबाराय म्हणजे सगळ्यात मोठे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानोबाराय किती मोठे, त्यांच्यापेक्षा कुणीच मोठं नाही. हे परमार्थातले दादा आहेत. आपल्याकडे संसारामध्ये सुद्धा दादा असतात आणि परमार्थामध्ये सुद्धा दादा असतात. सहज एखादा माणूस म्हणतो तो गावातला दादा आहे. बरं गावातला आणि समाजातला दादा हा लोकाला मारून दादा झालेला असतो. हे लोकांना घेऊन दादा झालेत महाराज. लोकाला मारून दादा होणं याला देवाच्या दारात किंमत नाही, शून्य किंमत आहे. समाजात जरी त्याला वाटलं असेल माझ्या सगळीकडे दर्दा आहे, दबदबा आहे, मला सगळे घाबरतात, याला काही किंमत नाही महाराज. ते विषय जिनुनी जिंतले शुकाधिक दादुले, विषयाचे नि वानिता झाले भाट जयाचे. बरोबर ना गुरुजी? अरे ते परमार्थातले. ज्ञानोबाराय म्हणले खऱ्या अर्थाने ते दादुले आहेत परमार्थातले. जो अपकार्यावरी कोपला, नाथ महाराज सांगतात, तो कोपे तात्काळ ना गवला, जेने अपकार्या उपकार केला तोची दादूला परमार्थी. ज्याने अपकार्यावरती उपकार केला तो परमार्थातला दादा आहे. बरं आपल्याला परमार्थातला दादा होणं नाही आवडत, आपल्याला व्यवहारातला दादा होणं खूप आवडतं. पण संत मात्र सगळेच संत, ज्ञानोबारायांपासून तुकोबारायण निळोबारायांपर्यंत जेवढी संतांची मांदियाळी आहेत ना, हे सगळे संत परमार्थातले दादा आहेत. दादा नाहीत. एखादं आई पोराला नाही का गालाला हात लावते, हे माझा दादूला आहे म्हणते, दादूला.
दादा दादूला याचे अर्थ खूप मोठे आहेत. परमार्थातले दादा आणि संसारातले दादा. कीर्तीच्या रूपानं माणसं शिल्लक राहतात. कर्म असं करावं, त्या कर्माच्या माध्यमातून पुण्याई मिळते आणि पुण्याई एकदा मिळाली की आपण गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ती पुण्याई आपल्याला कीर्तीच्या रूपानं शिल्लक ठेवत असते. दादांचे चिरंजीव, नातवंड, मुली सगळ्यांनी एवढा मोठा अट्टहास केला की दादांचा हा कार्यक्रम झाला पाहिजे. सहजे वडिले होती सेवा म्हणूनही पूजितो या देवा. सहज आमच्या वडिलांची सेवा होती म्हणून आम्हाला देवाची आठवण होती. तुकोबारांचं सुद्धा तेच विधान आहे ना. आमच्या दादांनी आम्हाला पुण्याई दिली, आमच्या दादांनी आम्हाला संपत्तीचा वसा आणि वारसा सगळं काही पाठीमागं दिलं. भजन केलं त्यांनी आयुष्यभर. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला विचार आणि संस्काराची शिदोरी चांगल्या पद्धतीची दादांनी आम्हाला दिली. मग एवढं सगळं करायचं तर त्या ठिकाणी ठीक आहे, पाऊस आहे ना, आपण पावसात मंडप घालू, पण त्यांचा मात्र पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करू. पुण्यस्मरण करणं ही सुद्धा एक बुद्धी होण्याकरता पुण्यच असावं लागतं. चांगल्या गोष्टी पुण्याई शिवाय सुचत नाही. बघा तुम्ही, आळंदीला जायचंय हे कुणाला सुचन? ज्याच्याजवळ थोडं तरी पुण्य आहे त्याला सुचल. ज्याला देहूला जाऊशी वाटतं, ज्याला पंढरीला जाऊशी वाटतं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुण्याई शिवाय सुचत नाही, विनाकारण कुठलीही गोष्ट. आणि ती ठिकाणं अशी आहेत, आळंदी असेल, पंढरी असेल, देहू असेल, पैठण असेल, अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी माणसाने कारणाची वाट पाहू नये, विनाकारण जावं. काही ठिकाणं अशी आहेत की काही ठिकाणी विनाकारण जावं आणि काही ठिकाणं अशी आहेत कीर्तनाला विनाकारण यायचं. निमंत्रण नसलं टक्के परिवाराचं तरी येऊन बसायचं. आणि नेमकी लोक म्हणतात त्यांचा कुठं आम्हाला फोन आलाय जाऊ. हा, लग्नाला फोन आला नाही ना, जाऊ नका, फरक काय नाही पडत. कीर्तनाला फोनची वाटच पाहू नका. काय वाट पाहिजे नाही? लग्नाला गेल्यानंतर पुण्य नाही मिळणार, पण कीर्तनाला आल्यानंतर पुण्य मिळेल म्हणून इथं वाट नाही पाहिजे. आपला स्वार्थ इथं साधून घ्यायचा. आपण आपल्या स्वार्थासाठी आपण त्या ठिकाणी घाईनं निघायचं. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. इथं न बोलावता यावं, विनाकारण यावं. विनाकारण आल्यानंतर सुद्धा इथं पुण्य मिळतं. मनाचा मारू न करता, इंद्रियाही दुःख न देता, आणि इथे मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. ज्ञानोबाराय म्हणतात की इथं ऐकल्यानंतर सुद्धा मोक्ष मिळतं म्हणून इथं विनाकारण यावं. असो हा, तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे आणि संत चरण भावे रेगावया. हा, गुरुजींची सगळी प्रमाणं पाठ. आलं की गुरुजी शांत बसत नाही, मस्त खालून प्रमाण देणार. चांगलंय. संघ मोठ्यांचा आहे ना. मामासाहेबांच्या कीर्तनामध्ये त्यांनी मृदंग वाजवलाय. बरं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे 58 विद्यार्थी ना गुरुजी? 1958 विद्यार्थी आहेत गुरुजी. ती माणसं एवढी मोठी होती. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शनी प्रशस्तीशी पुण्य ठावो, दर्शनी प्रशस्तीशी ठावो, आणि जयाचे नि संगे ब्रह्मभाऊ भ्रांतासही. ज्ञानोबाराय म्हणतात अशा माणसांना एकतर पाहावं, आणि नाही पाहिलं आपण त्या माणसांना तर त्यांची नाव जरी घेतलं तरी त्या ठिकाणी काय मिळतं तर दर्शनी प्रशस्तीशी पुण्य ठावो. पुण्यवंत भावे, सज्जनांची नावं घेतली की पुण्यवंत होता येतं. आणि म्हणून त्यांच्या नावासाठी आपली वाचा खर्ची घालावी. नेघे माझी वाचा तुटी महालाभ. लाभ सामान्य होत नाही, महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. काय होतं तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपान. जाती संताची या जपे. संतांचा जप केला
की आपल्या जवळची पाप निघून जातात. ही संतांच्या नावात ताकद आहे, मोठ्याच्या नावामध्ये ताकद आहे. पांडवांना वनवास होता 12 वर्षाचा आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता. बरं, या वनवासामध्ये भगवंत पाठीमागं राहिले पांडवांचे. देव राखील त्याला मारील कोण, अन्न मोडे काटा हिंडतावन. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, एवढा मोठा 13 वर्षाचा काळ होता. पण महाभारतात किंवा पांडवांच्या चरित्रामध्ये असा कुठंच उल्लेख आला नाही. जंगलामध्ये अनवाणी पायानं फिरत असताना पांडवांच्या पायामध्ये काटा मोडला म्हणून. काट्या कुट्यामध्ये माणूस जर फिरत असला तर त्याच्या पायाला काटा मोडल का नाही मोडणार? मोडणार आहे. खडे टोचणार आहेत, काटा मोडणार आहेत, पायाला फोड येणार आहेत, रक्तबंबाळ पाय होणार आहे. पण पांडवांच्या चरित्रात असा कुठंच उल्लेख नाही आला की पांडवांच्या पायाला कुठं काटा मोडला. तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिले, देवाने त्यांचं रक्षण करायचं ठरवलं होतं म्हणून न मोडे काटा हिंडतावन, म्हणून पायामध्ये काटा मोडला नाही. पण दुसऱ्याच्या पायामध्ये काटा मोडावा अशी व्यवस्था केली की त्याच्या अगोदर आपल्या पायात काटे मोडतात ना. म्हणून कधीच तशी व्यवस्था करायची नाही. दुसऱ्याला काटा मोडावा आणि दुसऱ्याला इजा व्हावी हा मनात जरी भाव आला तरी आपल्याला त्या ठिकाणी काटे टोचतात, आपल्याला वेदना होते, काही ना काहीतरी अशी वेदना होते की कुठल्याही निमित्तानं ती वेदना आपल्या मनापर्यंत जाते, भयंकर वेदना असते. म्हणून पांडवांची भूमिकाच अशी होती. पांडवांना स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं दुर्योधनाचं सुद्धा वाईट व्हावं असं धर्मराजाला स्वप्नात तरी कधी वाटलं का? 5 गावं मागितली होत्या देवाने, दिली नाही पांडवांसाठी, काही फरक नाही पडला त्यांना. उलट त्याचं म्हणणे होतं सुईच्या टोकावरती मावेल इतकी सुद्धा जागा देणार नाही पांडवांना. नाही रुसले पांडव, रागवले नाहीत, देवानी मध्यस्थी केली. नाविलाजास्तव त्या ठिकाणी युद्ध करावं लागलं, तो भाग सोडा. पण 8 होती, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये पांडवांनी जर परत कौरवांच्या दृष्टीला पडले तर तेवढाच वनवास 12 वर्षाचा आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. आता अज्ञातवास चालू झाला. अज्ञातवास म्हणजे असं होतं, नियम आणि अटी होत्या त्याला अज्ञातवासाला. काय नियम आणि अटी होत्या? पांडवांनी कौरव सेनेला दिसायचं नाही हा पहिला मोठा नियम होता. आणि पांडव जर कौरव सेनेला दिसले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास होणार आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होणार. एवढी मोठी अट होती. 12 वर्षाचा काळ संपूर्ण अज्ञातवासाचे दिवस चालू झाले होते. 1 वर्ष होतं. 4-6 महिन्याचा काळ लोटला. देवाला काळजी पडली, जर कौरव सेनेने पाहिलं पांडवांना तर पुन्हा एवढा मोठा काळ वनवासामध्ये चालावं लागेल. काय करायचं? त्या वनवासाच्या काळामध्ये सुद्धा पांडवांनी काय केलं? पहा ते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवासी आठविती. वनवासामध्ये सुद्धा एक क्षणभर सुद्धा कृष्ण परमात्म्याला पांडव विसरले नाही. अज्ञातवासाचे 6 महिने संपले होते आणि 6 महिन्याचा काळ शिल्लक होता. 1 दिवसची घटना आहे. पांडवांना घेऊन देव अशा निर्जन ठिकाणी असायचे, मनुष्यवस्ती नसायची, घनदाट घनघोर अरण्य असायचं. आणि त्या अरण्यामध्ये सूर्य जरी उगवला तरी त्या सूर्याची किरण पोहोचायला उशीर व्हायचा, एवढं घनदाट अरण्य असायचं. कुणालाही पांडवांचा तपास लागू नये याच्याकरता देव काळजी घ्यायचे. कारण म्हणतात ना, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात, कुठल्याही प्रकारचा आघात येऊ नये याच्याकरता देव मागे पुढे पांडवांना सांभाळत होता. सकाळची वेळ होती, सकाळचे 8 वाजले असतील. भलं मोठं वडाचं झाड होतं. पद्मासनामध्ये देव वडाच्या झाडाला टिकून बसले होते. पांडवांची झोपडी वडाच्या झाडाच्या समोर होती आणि समोरच्या झोपडीमध्ये सकाळच्या वेळी पांडव थोडेसे निवांत उठले. धर्मराजा उठला. रोज नियम होता धर्मराजाचा. कृष्ण परमात्म्यापेक्षा 2 वर्षांनी धर्मराजा वयानं मोठा होता. रोज धर्मराजा देवाजवळ यायचा आणि कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायचा. रोजचा नित्याचा नियम होता. एवढं नव्हतं फक्त धर्मराजा कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेत होता, ही पहिली बाजू. पण कृष्ण परमात्मा सुद्धा धर्मराजाचं दर्शन घ्यायचा. आपल्यापेक्षा एखादा वयाने लहान आहे पण ज्ञानाने मोठा आहे, त्याचं दर्शन घ्यावं. विनाकारण लहानाचं दर्शन मोठ्याने घेऊ नये. मोठ्याने जर विनाकारण लहानाचं दर्शन घेतलं तर लहानाचं आयुष्य कमी होतं. म्हणून मोठ्याने सुद्धा जबाबदारी सांभाळायची. ज्ञानी असेल योग्य वेळी पाया पडावं. पण मोठ्याने लहानाचं दर्शन का घेत नाही त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे की लहानाचं आयुष्य कमी होतं. मोठ्याचं दर्शन लहानाने घ्यावं, ज्ञानी माणसाचं घ्यावं. आणि वयाने जरी एखादा लहान असला पण ज्ञानाने मोठा आहे त्याचं दर्शन घ्यायला हरकत नसते. काही शास्त्राला वाद अपवाद बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी असतात, नंतर ते पाहून घेऊ आपण. सकाळच्या वेळी
धर्मराजा कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं, पाया पडला. आणि दर्शन घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे. देवाचं दर्शन घ्यायचं तर देवाचे पहिले चरण पाहिले जातात आणि मग मुखदर्शन, मग चेहऱ्याचं दर्शन घ्यायचं असतं. हे शिष्टाचार सांगितलाय. देवहूती नावाच्या आईनं कपिल भगवंताला विचारलं होतं, देवळामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन कसं घ्यायचं. त्यावेळेस कपिल भगवंतांनी सांगितलं की आई, देवळामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेत असताना पहिले देवाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं आणि मग देवाच्या मुखाचं दर्शन आहे. पण चरणाला, भगवंताच्या चरणाला विशेष महत्व आहे. तुका म्हणे त्याचे पाहिली या पाय आणि मग दुःख जाय सर्व माझे. देवाचे चरण हे भगवंताचं स्वरूपच आहे. असो, म्हणून पायाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये विशेष महत्व आहे. पंढरपूरमध्ये जसं विशेष पायाच्या दर्शनाला महत्व आहे, तसं कीर्तनात गुळाला पण विशेष महत्व आहे का नाही. धर्मराजाने दर्शन घेतलं, कृष्ण परमात्म्याने दर्शन घेतलं, चरणाचं दर्शन झालं. धर्मराजा कृष्ण परमात्म्याच्या मुखाकडे पाहिलं. आता परमात्म्याचं मुख येते, कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे, आणि प्राणाचाही प्राणू पाहता सुख सांगू काय गे, ही स्थिती होत असते त्याच्या दर्शनानं. पण कृष्ण परमात्म्याच्या दोन्ही डोळ्याला असं धारा लागल्या होत्या, म्हणजे देव रडत होते जणू काय. धर्मराजाने विचारलं, देवा का रडता. हुंदका आला देवाला. धर्मराजा म्हणतायत, देवा 12 वर्षाच्या वनवासामध्ये आणि ह्या 6 महिन्याचा अज्ञातवास, 12.5 वर्ष झाली तुम्ही आमच्या बरोबर आहे. आमच्या डोळ्यात पाणी येऊ नये याच्याकरता तुमच्या पितांबरानं आमचे जर डोळ्यात पाणी आलं तर तुम्ही पुसता. आमच्या बरोबर 12.5 वर्ष झालं तुम्ही बरोबर आहे, असं काय झालं, तुम्ही का रडता. देवाला हुंदका दाटून आला. देवाने धर्मराजाला सांगितलं नाही का रडत होते. धर्मराजाला वाईट वाटलं. अर्जुना, भीमा, नकुला, सहदेवा, द्रौपदी अशा मोठमोठ्याने धर्मराजाने हाका मारल्या. हाक मारल्याबरोबर झोपडीतून सगळे पांडव, नकुल, सहदेव, अर्जुन, भीम आणि द्रौपदी सहित सगळे पांडव आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं तर देवाच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं. रडणारा कृष्ण परमात्मा पाहिला आणि सगळे पांडव विचारतात, देवा रडायला काय झालं. सगळ्यांना असं वाटलं द्वारकेमध्ये काही आघटित घडलं म्हणून. देवकी मातेच्या संबंधानं, यशोदा मातेच्या संबंधानं, नंद बाबाच्या संबंधानं, वसुदेवच्या संबंधानं काही घडलं का काय, अशी मनामध्ये सगळ्यांच्या कालवा झाली. काय झालं म्हणून सगळे पांडव विचारत होते. कुणालाही देवाने सांगितलं नाही. द्रौपदीने आपला पदर घेतला आणि कृष्ण परमात्म्याचे डोळे पुसले आणि द्रौपदी म्हणते, देवा बहिणीला तरी सांग, रडता कशासाठी, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. आमच्या डोळ्यात पाणी आलं तर तुम्ही पुसत होता, का रडू आलं. कृष्ण परमात्म्याने उत्तर दिलं, अगं द्रौपदी, हे भीमा, अर्जुना, नकुला, सहदेवा, ऐकायचे तुम्हाला डोळ्यात का पाणी आलं. मग भगवान सांगतात, धर्मराजा, हे अर्जुना, हे भीमा, द्रौपदी, 12.5 वर्ष झाली मी द्वारका सोडून तुमच्या बरोबर वनवासामध्ये पाठीमागं फिरतोय. ज्या आईनं मला जन्म दिला ती देवकी माता आता वृद्ध झाली आणि रात्रंदिवस माझ्या वाटेकडे तिचे डोळे लागले असतील. पाखरासारखी माझी वाट पाहत असेल माझा कृष्ण परमात्मा मला भेटायला कधी येणार. झालं काहीच नाही, फक्त जन्म दिलेल्या आईची मला आठवण आली. जन्म झाला त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला टोपल्यामध्ये उचललं होतं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. टोपल्यामध्ये उचलून यमुना नदी पार केली होती. भयंकर पाऊस पडत होता. जीवाचा विचार नाही केला माझ्या बापानं. नंद बाबाच्या घरी ठेवलं आणि माझा बाप कसा माघारी पुन्हा घरी आला मला माहिती नाही. पण ज्या वडिलांनी मला त्या ठिकाणी यमुना नदी पार करून ज्या वडिलांनी मला वाचवलं ते वसुदेव नावाचे पिता आता म्हातारे झालेत. त्यांचे डोळे माझ्या वाटेकडे लागले असतील. पाखरासारखी माझी वाट माझा बाप पाहत असेल. काहीच नाही, आज फक्त त्यांची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी आलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला आपल्या बापाची आठवण आल्यानंतर डोळ्यात पाणी येतं, नवल नाही. विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याला सुद्धा त्याच्या बापाची आठवण आल्यानंतर त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. मला हे सांगायचं होतं. बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी, लेकराचे ओढे, बाप करी जोडी, लेकराचे ओढी, बाप करी जोडी.
मिराचे चादर ओ एकाएकी गेला मिराचे चादर आपुली कुरवडी वाळवली आपुली कुरवडी वाळवली एकाएकी गेला मिराची चादरी ओ एकाएकी गेला मिराची चादर आईसाठी वडिलासाठी इतका हळवा होणारा परमात्मा आहे. जगाचा हा बाप, नंद त्याचा पिता आणि यशोदेशी माता म्हणत असे. नामदेव महाराज सांगतात हा बाप जगाचा आहे. नंद बाबा वसुदेव त्याचे वडील आहेत. कुणी म्हणती नंदाचा, कुणी म्हणती वसुदेवाचा. ठावची नाही बापाचा ऐसा आकुली साचा श्रीकृष्ण ज्ञानोबारांची गोड ओवी आहे. असा असणारा परमात्मा. किंवा 6व्या अध्यायामध्ये गुरुजी अजून एक ओवी आलेली आहे. देवकी उदरी वाहिला यशोदे सायासे पाळीला आणि शेकी उपयोगी आला. तेच गवळण म्हणून नाथ महाराजांनी एका गवळणीमध्ये त्या ठिकाणी याचाच उल्लेख केलेला आहे. या ओवीचा उल्लेख येतो. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पांडवांचा बंदीजन होवनिया राहिला देवकीने वाहिला. हा काय सामान्य आहे का? काय त्याचं शेवटचे कैवल्याचा मोक्ष शरण एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी. कैवल्याला सुद्धा मोक्ष देणार आहे. गाई गोप गोपी बाळा मेळविले आपुलेपणी. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही. चला आपला मुद्दा चालला होता की त्यालाही आपल्या आई वडिलाची आठवण येते. जगाचा बाप जरी असला तरी त्यालाही बाप आठवतो. वडिलाची आठवण कुणाला येत नाही. आणि म्हणून एक कृतज्ञता भाव असतो. कृतज्ञ होणं वेगळं आणि कृतज्ञ असणं वेगळं. एखाद्याने आपल्यावरती उपकार केला तर त्या उपकाराची जाणीव आपल्या मनामध्ये असणं याला कृतज्ञ असणं होणं म्हणायचं. आणि एखाद्याने आपल्यावरती उपकार केला पण त्या उपकाराच्या बदल्यात त्याला नको ते देणं याला कृतज्ञ होणं म्हणायचं. या दोनही भूमिका जपल्या पाहिजेत. म्हणून आपल्या वाडवडिलांच्या संबंधानं आपण कृतज्ञ असलं पाहिजे. म्हणून एवढा मोठा अट्टहास करण्याचं कारण काय? मिराशी म्हणजे ठेवा. मिराशी म्हणजे ठेवा. काय ठेवा दिला त्यांनी आम्हाला त्यांचा वसा आणि वारसा दिला. संस्कार आणि विचाराची आम्हाला शिदोरी दिली. हा एक ठेवाच आहे संस्कार विचाराचा. पुण्याईचा ठेवा दिला. हे सगळं आम्हाला आमच्या त्या ठिकाणी वडिलांनी दिलं. म्हणून तुकाराम महाराजांना विचारलं वडिलांच्या संबंधानं त्या ठिकाणी तुमचं मत काय? तुम्ही भगवंताची पांडुरंगाची सेवा करता याचं कारण काय? म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या वडिलाची मिराची ग देवा मिराची ग देवा 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा
रखला दारवंटा रखला दारवंटा उपवास पर उपवास परले राखला दारवंटा राखला दारवंटा उपवास परले मूळ पुरुष विश्वंभर बाबा 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या आणि 17व्या वारीला पंढरपूरवरनं पांडुरंग परमात्मा देहूला आले. आणि विश्वंभर बाबांचा शेवटचा काळ होता. बघा ना, वारीचं पुण्य काय होतं. महाराज, मरत असताना एखाद्या बापाला पोराची मांडी नाही मिळत. राजा दशरथ ज्या वेळेस गेले त्यावेळेस ज्यांच्या पोटी जन्माला आले जगाचा मालक राम आहे, पण रामाची मांडी नाही मिळाली. राजा दशरथाला नाही मिळाली. रामानी मांडी दिली जटायू नावाच्या पक्षाला. असंही एक कथा आलेली आहे पुराणामध्ये. कारण राजा दशरथाने प्रभू रामांना जटायूला म्हणजे देऊन टाकलं होतं. त्याची कारणं आहेत पाठीमागच्या याच्यातली. ज्यावेळेस स्वर्गावरती राक्षसांचं आक्रमण झालं, इंद्रावरती संकट आलं, तर इंद्र व्हॉट्सअप करायचा खाली राजा दशरथाला, किंवा व्हिडिओ कॉल करायचा किंवा फोन करायचा. आणि राजा दशरथ रथ घेऊन वरती जायचे इंद्राला संकटातून सोडवा करता, दानवांना पराभूत करण्याकरता. की राजा का इंद्रियांवरती त्यांचा संयम होता. दशरथ 10 इंद्रिय आहेत. विषयाचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडी हृदया माझी. ज्ञानोबा आहे 6व्या अध्यायामध्ये बोलतात. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. राजा दशरथांचं असं सामर्थ्य होतं. रथ घेऊन जायचे, पण रथ घेऊन ज्यावेळेस वरती गेले त्यावेळेस कैकई माता बरोबर होती. रथ खाली कोलमंडला पडत असताना रथाचा एक बाजूचं चाक निखळलं, तिथं कैकईने हात दिला. हा भाग आपण नंतर पाहू. पण रथ खाली पडत असताना पडणाऱ्या रथाला जटायूनं आपल्या पंखावरती तारलं होतं. आणि जटायूला विचारलं होतं त्यावेळेस राजा दशरथाने काय पाहिजे. त्या जटाने सांगितलं, तुमच्या पोटी येणारा राम मला देऊन टाका तुम्ही. दिला म्हटले. रामाला तुम्हाला देऊन टाकलं म्हणून रामाने राजा दशरथांना मांडी नाही दिली. राम तिथं नव्हते उपस्थित, हा तो भाग आहेच. पण ज्यावेळेस जटायू नावाचा पक्षी रावण सीतामाईला घेऊन जात असताना जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालं. आणि कप्तानी विचारलं रावणाने, तुझं बळ कशामध्ये. कारण भगवंताचं भजन करणारा माणूस कधीच खोटा बोलत नाही. कारण रामाचा होता ना जटायू. रामाचं म्हणायचं खोटं बोलायचं जमल का. जटायूने खरं सांगितलं प्रामाणिक, माझं मरण पंखामध्ये. पण हा खोटं बोलला पुढचा. मग खोटं बोलणारा कोण असतो. कोण खोटं बोलला तुम्ही सांगतच नाही. कोण खोटं बोलला. खोटं कोण बोलला. हा, रावण खोटं बोलला. खोटं बोलल्यानंतर काय खोटं बोलला. त्याचं मरण होतं बिंबीत. आणि त्यांनी काय सांगितलं, माझं मरण पायाच्या अंगठ्यामध्ये. आणि जटायू अगोदरच खरं बोलून बसला होता, माझं पंखात आहे. आता त्याचं रावणाचं मरण अंगठ्यामध्ये म्हणून जटायूने त्याचा अंगठा फोडला. अंगठा फोडायला गेला त्यावेळेस रावणाने संधी साधली. दोन्ही हातातल्या तलवारीने जटायूचे पंख छाटले. जटायूला खाली पाडला. जटायू रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये खाली पडला होता. त्यांनी सीतामाईला नेताना रावणाला पाहिलं होतं. युद्ध रावणाशी केलं, त्याला पराजय मिळाला. पण त्याच रस्त्याने ज्यावेळेस राम आले त्यावेळेस रामप्रभूंनी त्याला मांडी दिली होती. त्या मांडीची एवढ्या वर्षी वाट पाहत बसला होता. काय सोपं आहे का महाराज. मला ह्या मांडीचं का सांगायचं होतं. ज्यावेळेस विश्वंभर बाबांचा शेवटचा काळ आला त्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगानं मांडी दिली देऊमध्ये विश्वंभर बाबाला. आणि विश्वंभर बाबांना काय सांगितलं असेल. देव सांगतायत विश्वंभर बाबा, तळ हाताची करोनी सावली आणि राखील तुझी वंशावळी. विश्वंभर बाबांना दिलेली भाक आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये याचं वर्णन आले. देव सांगतायत तुमच्या इथून पुढच्या जेवढ्या पिढ्या होतील ना तेवढ्या पिढ्या सांभाळण्याची जबाबदारी माझी राहील. देवाने सांगितलं, मी माझ्या तळ हाताची सावली करील तुमच्या सगळ्या पिढ्यांवरती आणि तुमची वंशावळी मी राखील. विश्वंभर बाबांना मांडी दिली पांडुरंग परमात्म्याने. विश्वंभर बाबांच्या पत्नीचं नाव आहे अमाई माता. त्या अमाई मातेला सुद्धा मांडी दिली पांडुरंग परमात्म्याने. काय भाग्यवान असतील माणसं, त्यांना मुलाची मांडी नाही मिळाली पण जगाच्या मालकाची मांडी मिळाली. हे कशाचं फळ होतं. वारीचं फळ होतं. वारीची पुण्य ही माणसाने सामान्य समजू नका. ज्या घरामध्ये वारी करणारे वारकरी आहेत त्यांची पुण्य आहे. त्यांना जरी कुणी आसू अथवा नसून त्यांच्या पोरांनी मांडी देऊ अथवा न देऊ पण परमात्मा त्यांना मांडी दिल्याशिवाय राहत नाही. हे तितकंच खरं आहे महाराज. ही तितकी उंची आहे.
भजनाची उंची आहे. आपण केलेलं नामस्मरण याची सगळी काळजी. नुसत्या एकट्या तुकोबारांची वंशावळी देव राखणारे असं नाही, ज्यांनी भजन केलं ना त्याची सुद्धा वंशावळी राखण्याची जबाबदारी त्याची आहेच ना. परमात्मा त्याचंही रक्षण करीलच. चला, मुद्दा चालला होता आपला पुढं. ही आठवण तुकोबारायला झाली माझ्या वडिलांची, ही मिरासी आहे. आमच्या वडिलांचा हा ठेवा आहे. त्यांनी आम्हाला भजन दिलं, त्यांनी आम्हाला वारी दिली, त्यांनी आम्हाला भगवंताची सेवा दिली. आणि सेवेशिवाय देव मिळत नाही. मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा प्राप्त झाली. लक्ष्मीला देव पाहिजे होता, भगवान विष्णू. लक्ष्मीनी ती भगवान विष्णू मिळवण्यासाठी काय केलं असेल? काय नाही, पायाची सेवा केली. पायाची अनेक वर्षे लक्ष्मी देवाचे पाय चेपत होती. हा म्हणजे याचा अर्थ असा आहे, लक्ष्मी जरी लक्ष्मी असली तरी तिला भगवंत पाहिजे असला तरी ती आपली सेवा कशी करत होती. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय की सर्वस्वे करून सेवा, अभिमान सोडून पाय धुवावयाच्या दैवा. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती. देवाचे पाय कुणाच्या हातात आहेत आणि आपले पाय कुणाचे आहेत? कुणाच्या हातात? पायगुड्यांचे असले तरी आपल्याच लक्ष्मीच्या हातात आहेत ना. आणि मला मुद्दा सांगायचा होता, पाय लक्ष्मीच्या हस्ती म्हणून येतो काकुळती वेगी, अनावा तो हरी आणि मज दिना ते उद्धरी. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा आम्हाला मिळाली. आमच्या वडिलांनी केलेल्या सेवेचं फळ आणि म्हणून ती मिळाली. आमच्या वडिलांनी वाडवडिलांनी काय केलं? काय नाही म्हणले, उपवास केले, तुझं भजन केलं देवा आयुष्यभर. एकादशी सोमवार केले, रात्रंदिवस तुझं नामचिंतन करत राहिले, तुझी आठवण करत राहिले. एक वडील होते, त्यांना 2 मुलं होती. वडील काय देतात हे कधीतरी कळालं पाहिजे. तसंही लवकर कळत नाही. वडील आजारी पडल्यानंतर म्हणजे एकाने मेसेज पाठवला होता, म्हणला महाराज माणसाने इतकंही कमवू नये. वडील आजारी पडल्यानंतर मुलांनी डॉक्टरऐवजी वकिलाला बोलवावं, नाही का? आजारी पडल्यानंतर डॉक्टरला बोलवलं पाहिजे, पण वाटण्यासाठी माणसं वकिलाला बोलवतात. घटना अशी आहे, वडील 2 मुलं होती, संपत्ती प्रचंड, सगळी बापाच्या नावावर. बापाने ठरवलं आज ना उद्या आपण जाणार आहे. पण जात असताना मुलांना संपत्ती 1-1 कोटी आले वाट्याला. दोघांच्या 2 मुलांच्या वाट्याला एकाच्या 1 कोटी, एकाच्या 1 कोटी. पण देत असताना बापाने सांगितलं, बघा दोघांना जो सगळा काय हिस्सा होता तो समान दिलेला आहे. कुणी कसा वापरायचा, कुणी कसा खायचा. माझं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जगला तर आयुष्याच्या शेवटापर्यंत तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. 1-1 कोटी रुपये दोघांकडे येत आता. मग आपण सांगितलं, बघा दोघांनी नीट ऐका. दोघंही शेजारी बसले. बसल्यानंतर बापाची गोष्ट ऐकत होते. वडिलांनी सांगितलं, मिठा करके खाना, नरम करके सोना, छाव में दुकान जाना आणि कर्जा देकर नाही मागना. 4 गोष्टी बापाने सांगितल्या. या 4 गोष्टी म्हणले तुम्ही जर दोघांनी माझ्या ऐकल्या तर तुम्हाला आयुष्यात कशातच कमी पडणार नाही. मिठा करके खाना म्हणजे गोड करून खायचं. दुसरी गोष्ट सांगितली नरम करके सोना. तिसरी गोष्ट सांगितली छाव में दुकान जाना. आणि चौथी गोष्ट सांगितली की बाबा कर्जा देकर नाही मागना. गेले 2-4 दिवसात वडील गेले. दोघा भावांच्या वाटण्या झाल्या होत्या. कोट रुपये वाट्याला आले होते. मस्तपैकी बंगले दोघांनी बांधले होते. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. आता वडिलाची आठवण रोज दोघांना व्हायची आणि दोघंही विचार करायचे. बापाने सांगितले मिठा करके खाना. मिठा करके खाना म्हणजे याचा अर्थ असा आहे का रोज घरात गोड आणून खायचं. जे आहे ते मानून त्या ठिकाणी आपण व्यवस्थित खायचं. जे घरात असेल ते गोड मानून खायचं. याचा अर्थ असा आहे, एकाने जे आहे घरातलं ते सगळं गोड मानून खाल्लं आणि दुसऱ्याने अख्खं स्वीट होमच घरात आणलं. रोज काका हलवाई, रोज चितळी मिठाई, त्याला जे जे वाटेल ते रोज 10-5 पदार्थ रोज स्वीट होमचे. त्याला वाटलं बापाने सांगितलं मिठा करके खाना, ताटात काहीतरी गोड पाहिजे. एकाचं जगणं असं होतं, जे असेल ते साधं काम करायचा दिवसभर बिचारा, इतके कष्ट करायचा आणि जे घरात बायको स्वयंपाक करायची ते खायचं. कधी त्याला वाटलं तो गोड खात नव्हता असं नाही. वडिलांनी सांगितलंय ना त्याचा अर्थ त्याने असा घेतला मिठा करके खाना म्हणजे जे आहे ते गोड मानून खायचं. आणि एकाने असा अर्थ घेतला की सगळं गोड खात राहायचं. झालं. दुसरं बापाचं वाक्य त्या दोघांना आठवायचं. दुसरं वाक्य होतं नरम करके सोना. याचा अर्थ म्हणजे काय, सगळे थंडी आहे म्हणून सगळेच ब्लँकेटन अमुकन तमुक वेगविविध प्रकारचे आणायचे, कशाही गाद्या घ्यायच्या आणि कसंही झोपायचं असं नाही. दिवसभर कष्ट करा, छान पडल्या झोप लागेल. जे असेल त्या ठिकाणी जशा स्थितीमध्ये जैशी स्थिती आहे तैशापरी आहे असं राहावं.
यांनी कुत्र्या सकट ब्लँकेट आणले होते. रोज कुत्र्याला सुद्धा गादी होती, सारखं बदलायचं 8-8 दिवसांनी, नवीन बेड, नवीन गाद्या, नवीन सगळं. वेळ किती लागतो पैसे संपवायला. त्याला वाटलं बापाने सांगितले नरम करके सोना, आणि हा मात्र त्या ठिकाणी एक शहाणा होता, तो बिचारा चांगला होता, मस्त चाललं होतं त्याचं. तिसरी गोष्ट वडिलांनी सांगितली होती, दोघांना आठवायची. छावमे दुकान जाणार, दोघांची दुकानं होती कशाची तरी मोठी दुकानं होती, किराणा मालाची मोठी दुकानं होती अशी समजा. छावमे दुकान जाणार म्हणजे बापाने सांगितलं होतं छावमे म्हणजे सावलीमध्ये दुकानात जावं. यांनी काय केलं होतं, इथून शिवण्याच्या शाळेपर्यंत अख्खं पत्र्याचं शेडच मारलं होतं सावलीत दुकानात. त्याचा अर्थ असा आहे, छावमे दुकान जाणार याचा अर्थ आहे पहाटे उठावं आणि लवकर ऊन यायच्या अगोदरच आपलं दुकानात जावं. असं नाही शेड मारून दुकानात जायचं, कधीही उठून दुकानात जायचं, दुकान चालेल का. आणि चौथं सांगितलं होतं, कर्जा देकर नाही मागणं. एखाद्याला जर कर्ज दिलं तर त्याच्याकडं मागाय नाही लागलं पाहिजे अशा स्थितीमध्ये. आता त्याच्याकडं कोटीभर रुपये होते, 50 लाख रुपये त्याचे खर्चून झालते, आणि एकाला त्यांनी कर्ज दिलं, एकाने मित्रांनी मागितलं म्हणून जवळजवळ दिलं तर दिलं, 50 लाख रुपये दिले, त्यांनी बुडावलं. एक भाऊ पार भिकारी झाला आणि एक आहे तसाच, उलट त्याच्या संपत्तीत वाढ झाली. वर्षभरानंतर बापाच्या पुण्यतिथीला एकाचं संपलं आणि एकाचं शिल्लक होतं. पुन्हा दोघं भाऊ एकत्र आलं, त्या दुसऱ्याला शंका आली, ज्याचं संपलं त्याला बापाने तुला काही जास्त दिलं काय म्हटलं, माझं सगळंच. अरे नाही म्हणला, वाटण्या होताना एकच दिलं होतं, तुलाही एक मलाही एक, 1-1 कोटी दोघांच्या वाट्याला आले होते. नाही म्हणला, मी वडिलाचं ऐकलं म्हणून माझं टिकलं. हा म्हणला, मी पण बापाचं ऐकलं म्हणून माझं संपलं. एकाचं संपलं होतं ना आणि एकाचं शिल्लक होतं. आणि मग दोघं एकत्र बसले आणि मग पहिल्या मुद्द्यावरती दोघांचा विचार झाला. बापाने सांगितलं होतं की बाबा मिठा करके खाना. म्हणला, मी घरामध्ये जे असायचं, बायको काय गोडधोड करायची ते मस्तपैकी आम्ही घरातली सगळे कुटुंबातली मंडळी खायचो. तो म्हणला, तसं नव्हतं करत मी, रोज मला जे पाहिजे ते स्वीटमधले 8-10 पदार्थ गोड आणायचो आणि आम्ही सगळे खायचो, उरलेले फेकून द्यायचो. पैसे संपवायला वेळ किती लागतो. दुसरी गोष्ट म्हणला, नरम करके सोना म्हणजे काम करायचो बसल्या जागेवरती. वारीच्या वाटेवरती कशी बसल्या जागेवर झोप लागते, कागद उचलल्यावर कळतं कशावर झोपलं होतं ते, आहे का नाही. म्हणला अशी मस्त झोप लागायची काम केल्यानंतर. म्हणलं काम बिम काय करत नव्हतं, सगळे अमुक तमुक गरमीचे सगळे वस्त्र आणले कुत्र्यासहित, सगळे पैसे त्याच्यात खर्च झाले. तिसरी गोष्ट वडिलांनी सांगितलं होतं सकाळ उठ, छावमे दुकान जाणं म्हणजे सकाळी लवकर उठायचं, दुकानात जायचं. म्हणलं अख्खं पत्रा शेड मारलं दुकानापर्यंत, सगळे पैसे त्याच्यातच घालवत बसलो. आणि तिसरी गोष्ट होती, कर्जा देकर नाही मागणं. आपण जर बँकेमध्ये आपल्याकडं 10 तोळं सोनं आहे आणि ज्यावेळेस सोनं गहाण ठेवायला जातो आणि बँकेकडून कर्ज घेतो, त्यावेळेस जर सोन्याची किंमत समजा आज 70,000 रुपये तोळा आहे, तर बँक आपल्याला 1 तोळ्याचं 70,000 रुपये देते का कर्ज. काय करते बँक 70,000 देत नाही, बँक आपल्याला 40,000 देणार त्याचं मूल्य. सोनं आपलंच, बँक ठरवते आपलं. म्हणजे असं कर्ज द्यावं माणसाने एखाद्याला दिलं तर त्याच्याकडं मागावं नाही लागलं पाहिजे. त्याची काहीतरी वस्तू ठेवून, आता त्यांनी 50 लाख रुपये दिले, काही तारण नव्हतं ठेवलं, तो बुडविल का राहील, जाईल ना निघून. अख्खे 50च्या 50 गेले. मला सांगायचं काय, वडिलाचं जर चांगल्या पद्धतीने ऐकलं तर आपलं कल्याण होतं. नाहीतर त्या ठिकाणी नको त्या मार्गाने, नको त्या पद्धतीने, अभंगाचं काय, कीर्तनाचं काय, भजनाचं काय, लोक आपल्या सोयीने अर्थ घेतात. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी ठेवला, त्यांनी उपवास पारणं केलं, म्हणजे कष्ट केले, भगवंताची सेवा केली. ते एक गोष्ट सांगत असतो, एकटाच मुलगा होता आणि त्या काय पोराची इच्छा, बापाने सगळंच काही त्याच्यासाठी केलं होतं. कष्ट करणारा बाप पोरग सारखं म्हणायचं, मला 5 तोळ्याची सोन्याची चेन करा आणि एक बुलेट गाडी घ्या, येणाऱ्या दसऱ्यापर्यंत घ्या म्हटला. ते पोरग म्हणलं, वडिलाला म्हणल्यानंतर बाप म्हणला, रे यंदा आपली परिस्थिती तशी नाही आहे एवढी, 5 तोळं सोनं करायचं म्हणलं तर 7-5 35 आणि बुलेट घ्यायची म्हटली तर 2 लाख, जवळजवळ 5-6 लाख रुपये लागतील. आता माझ्याकडे नाही. एकुलतं एक पोरग होतं, बापाशी बोलायचंच बंद झालं. आता रोज बाप पोराच्या समोर जायचा, कोडका व्हायचा, पण बाप पोरग बोलायचंच नाही. कशासाठी, क्षुल्लक गोष्ट होती. काय, बापानी मला बुलेट घेऊन द्यावी आणि बापानी मला 5 तोळ्याची सोन्याची चेन करावी. बापानी घेतलं नाही म्हणून रुसला. बाप एवढंच म्हणला, आता काय 2-3 महिने राहिलेत ना दसऱ्याला, शक्य असेल तर मी घेतो, नसल शक्य तर अजून 2 महिने थांबून पुढे घेऊ आपण. पण त्या पोराने बापाचा असा रागराग केला, बोललंच नाही. एका घरात राहायचे पण बोलत नव्हते. आता नेमकी घटना अशी झाली, दसऱ्याचा सण जवळ आला. दसऱ्याच्या सणापर्यंत ते पोरग बापाशी बोललं नाही. बाप कोडगा झाला,
शेवटी एक दिवस दसऱ्याच्या दिवशी बाप म्हणला आपण देवाला अख्ख्या गावाला सोनं देतो. नाही बोलला पोरगा, लहान आहे शेवटी, जाऊ द्या, नाही कळत त्याला, आपण बोलू म्हणून त्याच्या जवळ गेला सोनं द्यायला. सोप्यावर बसलेला पोरगा बाप समोरून आला म्हणून उठून चालला. बाप म्हणला अरे ऐक तर खरं, आज सणासुदीचा दिवस आहे, काय म्हणायचे ते तर ऐक, काय म्हणणं आहे तुमचं, मला नाही बोलायचं तुमच्याशी. पोरगा म्हटला अरे तसं नाही म्हटला, आज दसरा आहे, देवाला गावाला सोनं देतात, आज सोनं घेऊन आलोय तुला द्यायला. मला म्हणलं असलं सोनं नाही, मला 5 तोळ्याची सोन्याची चेन पाहिजे आणि बुलेट पाहिजे. म्हणलं असलं सोनं नको मला तुमचं. बापाने दोन्ही हात पुढं केले. एका हातामध्ये बापाच्या आपट्याची पानं होती आणि एका हातामध्ये अशी मूठ दाबली होती आणि त्याच्यामध्ये 5 तोळ्याची सोन्याची चेन होती. पोराच्या समोर दोन्ही मुठ्या अशा उघड्या केल्या आणि बापाने एवढंच सांगितलं, बाळा ही चेन आहे ना, ही माणसं तोडते, हा पालाच दिसतोय पण हा माणसं जोडतोय, तुला काय घ्यायचे ते घे, पण हे तुझ्यासाठीच केलंय. मला म्हणायचंय काय, त्या सगळ्या याच्यातून कुठल्याही गोष्टीसाठी माणसं आबोला धरतात. नको त्या लौकिकासाठी, नको त्या गोष्टीसाठी आबोला धरून गेलेला बाप नाही आणता येणार. आणि मग त्या बापाने खिशात हात घातला, म्हणला ही 5 तोळ्याची चेन घेच घे, पण खिशात हात घालून बुलेटची चावी काढली आणि दसऱ्याच्या दिवशी पोराला दिली. बघा बाप काय करतो, कळालं तर बघा. हा एवढा मोठा ठेवा, नकळत हे झालं दाखवायचं, पण असे नकळत काही काही गोष्टी आपल्या वडिलांनी आपल्यासाठी केल्यात. आपल्याला सांगता येतं, पोरं सांगतात मी बापासाठी सगळं केलं, पण बाप कधी सांगत नाही ना मी पोरासाठी एवढं केलं. हा झाला लौकिकातला ठेवा. पण अलौकिकातला ठेवा तुकाराम महाराज सांगतात, आमच्या वडिलांनी भगवंताची सेवा केली, ती सेवा अशी केली, त्याच्यामध्ये उपवास केलं, पारणं केलं. देवा तुझा दारवंटा राखला, रोज तुझ्या दारामध्ये गुरुवार असेल, शनिवार असेल, एकादशी असेल, तुझं भजन केलं, वारी केली, सगळे उपचार ज्या ज्या संबंधाने आले तुझा दार माझ्या बापाने राखलं. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. रखुमाई रखुमाई कुंडली कबरदार विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. आमच्या वडिलांनी देवा तुझं दार राखलं म्हणजे सेवा केली, आणि त्यांची मिरासी म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी तुझ्या भजनाचा असणारा ठेवा, पुण्याईचा विचाराचा संस्काराचा ठेवा आम्हाला आमच्या बापाने दिला. म्हणून त्यांनी केलेली सेवा म्हणून आम्ही देवा तुझी सेवा करतो. या भूमिकेतून महाराज बोलतात की मीच त्यांच्याच वंशात जन्माला आलेलो आहे, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मुकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ज्ञानोबा वाघुजी टक्के दादा, 97 वर्षाचा सुदीर्घ प्रवास दादांचा आपल्या या ठिकाणी झाला. विनेकरी म्हणून भजनामध्ये दादांनी विण्याची सेवा केली. विण्याला अनन्यसाधारण महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये दिलं जातं, आणि विना म्हणजे हा भगवंताचा प्रसाद आहे.
नारदांना हा भगवंताचा प्रसाद विण्याचा मिळाला तो सामान्य नाही, त्याच्यासाठी अनेक जन्माची पुण्याई होती नारदांच्या बरोबर. पण गावातल्या भजनाचा विना आपल्या वाट्याला आला तर आपणही आपल्याला सांगून टाकायचं. हे अनेक जन्माची पुण्याई आपल्या वाट्याला होती आणि त्याच्यामुळे ही विण्याची सेवा आपल्या वाट्याला आली. दादांनी ती सेवा केली. दादांना 3 मुले आणि 2 मुली, नातवंडे असा सगळा मोठा परिवार. 2 मुले वैकुंठवासी रोहिदास ज्ञानोबा टक्के आणि कैलास भाऊ ज्ञानोबा टक्के, असे 2 चिरंजीवांचं दादांच्या जाणं पाहावं लागलं. दादांचे असणारे 3रे चिरंजीव सुनील ज्ञानोबा टक्के, 2 कन्या अलका भिलारे आणि अरुणा रेणुसे, दादांचे सगळे नातू, सगळ्या नाती. आज सगळ्यांना आठवण होईल की बाबा आमचे दादा कसे होते, आजोबा या नात्यानं त्या ठिकाणी आमच्यावरती केलेलं प्रेम, मुलींवरती केलेलं प्रेम, मुलांवरती केलेलं प्रेम. मोठी माणसं विचार आणि संस्कृती आपल्याला देत असतात, ती आपण जपत असतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण त्या ठिकाणी चालायचं असतं, त्या गोष्टी त्यांच्या ऐकायच्या असतात. बाप काय असतो या संबंधानं बोलत असताना, बाप असतो घराचा पहिला देव. आपला बाप आपल्यासाठी देव आहे हा कळालं पाहिजे. प्रत्येकाच्या काळजातील अनमोलाची ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी आणि तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळामणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचाराना बापाची पोकळी, आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. काळीज कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही आणि बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा गाठ. आयुष्य नावाची नदी आहे, कायम प्रवाहित असते. तिला 2 किनारे आहेत. 2 किनाऱ्याच्या मधून वाहत असताना एक आई नावाचा कठडा आहे आणि एक बाप नावाचा कठडा आहे आणि दोन्ही कठड्याच्या मधून त्या ठिकाणी प्रवाहित असणारी ही जीवन नावाची सरित आहे. आपलं जीवन सुखरूप कशामुळे? त्यांच्यामुळे, त्यांच्या कष्टानं, त्यांच्या पुण्याईनं आपलं जीवन सुखरूप चाललेलं आहे. आणि म्हणून बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. काय असतो प्रत्येकाचा बाप? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्यांच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्यांची पहाडाची छाती, त्यांचे हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप हे जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे जरी किवाल्या कोळ्याची जमात, त्यांच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरू होत. बाप म्हणजेच कसा जसा पाण्यातला मासा, त्यांच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट पाहतो क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. कधीही न रडणारा बाप आपल्या पोरीसाठी रडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या एका मुलीची कविता आहे, ती म्हणते, वडिलाची आठवण आली की माझ्या डोळ्याला पाणी येतं. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्यांच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. उभा जन्म घालवला असा पेट त्या वनव्यात. म्हणजे आमच्या वडिलांनी आमच्यासाठी इतकं कष्ट केले, स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही, पण आमच्यावरती मात्र सगळ्यांवरती लक्ष दिलं. त्यांच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका
त्यानं येवल्याशा मुखात त्यांचा जन्म कष्टाचा परिसदा मी सुखात बघितली त्यानं स्वप्न पाला उसाचा काढताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना मी लिव्हाया शिकले मी सभेत बोलले आज फुलात चालले परी काटे काटोचले मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना वडील आणि वडील नावाची गोष्ट सगळ्यापेक्षा व्यापक आहे मोठी आहे सकळ तीर्थाची आहे धुरेजी आहे का माता पितरे ती सेवेशी किर शरीर लोन कीजे ज्ञानोबाराय म्हणतात आपलं शरीर ओवाळून टाकावं तरी त्यांचा उपकार फिटणार नाही म्हणून पुण्यातला एक बरं का नाना मिलिटरी मॅन त्यांनी तिकडे सियाचीनला नोकरी केली रिटायर झाल्यानंतर पुण्यात आले त्यांचं लिव्हर खराब झालं होतं पुण्यातल्या त्या पोराने आपल्या बापाला स्वतःचं लिव्हर दिलं पण माझा बाप जगला पाहिजे याला म्हणायचं आपल्या बापाच्या वरनं शरीर ओवाळून टाकणं उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना म्हणून या भूमिकेतून का हुंदका येतो डोळ्याला म्हणून एका 20 वर्षाच्या पोरीला विचारलं होतं म्हणलं बाळा तुला काय आवडतं ती म्हणली महाराज असं का विचारता म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ ती म्हणली संध्याकाळ आवडते त्या पोरीला विचारलं तुला संध्याकाळ का आवडते तिचं उत्तर ऐकण्यासारखं होतं ती संध्याकाळ माझ्या बाबांना घरी घेऊन येते म्हणून मला संध्याकाळ आवडते 20 वर्षाच्या पोरीचं उत्तर आहे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये उद्या लग्न पोरीचं 20 वर्षाची पोरगी बापाने मांडीवरती बसवली आणि बाप म्हणतो तू लोकांच्या घरामध्ये जावं हे पटत नाही पण यही रस्म है इस दुनिया की बेटी तो धन हे पराया हा जगाचा शिष्टाचार आहे लग्न तर लावून द्यावं लागेल पण बाळा सासर घराचा उंबरा ओलांडत असताना जन्म देणारा बाप तुला आठवेल का तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये जगी ऐसा बाप व्हावा 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 ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा त्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता रे बाबा पोटा येता रे बाबा पोटा येता रे बाबा ज्ञानदेवाय बाप प्रत्येकाला असं वडील नावाचं तत्व मिळालेलंच असतं फक्त एक गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कळाली पाहिजे आपला बाप देवापेक्षा काही वेगळा नाही आपला बाप सगळ्यासाठी आपल्यासाठी देवच आहे एवढं कळालं तरी त्या ठिकाणी झालं म्हणून तुकोबाराज सांगतात की बाबा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे वंश परंपरा दासमी अंकित तुका मुकलिता लाजुकोना हा वर्षभराचा प्रवास त्या ठिकाणी नित्य आत्म्याचा चालू असतो सकाळी एक मुद्दा बोललो आपण नाना दहाव्याला
की बाबा आश्मा नावाचा जो खडा आहे, जीव खडा, घट फुटला की त्या जीव खड्यामध्ये प्रवेश होतो आत्म्याचा, जीवात्मा तिथं प्रवेश करतो. 10 दिवस तो जीवात्मा जीव खड्यामध्ये राहतो. 10व्या दिवशी त्याचा प्रवेश पिंडामध्ये होतो आणि सूक्ष्म शरीर धारण करून तो आत्मा वर्षभर पुण्यस्मरणापर्यंत त्या ठिकाणी फिरत असतो. आणि मग वर्षभराच्या या कालखंडामध्ये मासिक श्राद्ध असतं, तिमाही श्राद्ध असतं, 6माही श्राद्ध असतं, असं 84 श्राद्धाचं पद्धत आहे. एका वर्षामध्ये बारीक बारीक छोटी छोटी 84 श्राद्ध येतात. पण सगळीच काय आपण करत नाही, पण या पुण्यस्मरणाला, या महत्त्वाच्या वार्षिक श्राद्धाला अत्यंत मोठं महत्त्व दिलं जातं. दादांचं असणारं हे पुण्यस्मरण संपन्न होत असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो. दादांचे चिरंजीव, दादांचे नातू, दादांच्या असणाऱ्या कन्या, ही सगळ्याच मंडळींनी की बाबा आपल्याला एवढी मोठी पुण्याई आपल्या दादांनी आपल्याला दिली ना, हा त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करूयात. पंढरपूरवरनं 4 दिवसापूर्वी सगळे वारकरी आले. जगाचा निरोप घेत असताना प्रत्येकाला त्या ठिकाणी निरोप घ्यावा लागतो. पण रोज घरातून बाहेर पडताना देवाचं दर्शन करावं, आई बापाला, भावाला, बहिणीला, सगळ्याला विचारावं, बाहेर पडावं. नामदेव महाराज समाधीस्थ होत असताना निरोप घेतात पांडुरंगाचा आणि अगोदर देवाला विचारतात, देवा आता निघालो, आम्हाला आज्ञा द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली रे रे पुरे रे देवा, पराक्षमा पराधमा, नाही विचारिला जे पराक्षमा पराधमा, तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पाया पराक्षमा पराधमा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
आरती ज्ञान राजा महाकैवल्य मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे जगते कोणे अवतार नाम ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगटव्य बोले विश्व ब्रह्मच गेले राम जनार्दन वाये नकच गेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु आई दाखव्या आरती तुकाराम राघव सागरात पाचार तारले अभंग रक्षिले आरती तुकाराम सद्गुरु आई दाखव्या आरती तुकाराम हाथ पिता तुझे देवराव मातु काचारे मंगरावेश्वरी चरणी मस्तक आरती तुकाराम सद्गुरु दावा सच्चिदानंद आई दाखव्या आरती तुकाराम गाले लोटा गडवंजन चरण डोळ्यान बाई भोजन बाई रखवा डोबा रखवा मागणे ते तुझ प्रति आहे देशबाई पांडुरंग या संतासे निर्वेच बजानी तुझे काय नमाग तुका म्हणे आता उदार तुझे मजटे पाय संताचे या संतासे निर्वेच बजे ध्यान काय नमाग ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम